चला मॅच जे आहे ते आपल्याला देखील ऑन करावे लागणार आहे. इथे मात्र सेमी क्रमांक 2 देखील आता हा जो सामना असेल तो मात्र फायनलिस्ट साठी ते एक चांगला फटका सूर्यकुंभाच्या दिशेने चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली परंतु मिसफील्ड पुन्हा एकदा घातक ठरेल. इकडेच पाहिलं तर बॅट देखील फटका होता. इथे एक चांगला फटका जवळजवळ या फटक्याने 2 धावा देखील खेचून येतील. एक चांगला फटका इथे देखील आपल्याला ऋतिकच्या बॅटमधून राहू दे राहू दे नका घेऊ नका घेऊ पहिल्या चेंडूला एक सरबट दिला. पुढील चेंडू इथे चेंडूला एक हलक्या हाताने खेळून काढला. याही देखील वेगवान अशी सिंगल इथे देखील येते. तर सिंगलच्या मदतीने इथे देखील फलक पुढे तर संघाची धावसंख्या आता मात्र 3 या आकड्यावरती देखील आपल्याला पोहोचलेली. मुख्य पंच अक्षय चांडगुळे सर देखील आपल्याला पाहायला लागतो. इकडे स्क्वेअर लेग पंच भैयाजी काकडे सर देखील पंच देखील पाहिलं तर टॉसचा बॉल झाला होता. ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिवे संघ आपण प्रथम गोलंदाजी आणि काळेवाडी संघाला मात्र आमंत्रण दिलं आहे की तुम्ही फलंदाजी करा आम्ही गोलंदाजी करणार आहे. इथे देखील एक चूक पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पहिलं षटक धावफलकावरती येत असताना धावा लागल्या आहेत. त्या मात्र धावफलकावरती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती देखील पोहोचली गेले. जवळजवळ इथे देखील एक चांगले षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप सतवळे यांचं देखील पहिलं षटक देखील समाप्त झालं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय तो निखिल या ठिकाणी देखील आले. तर पावलेचं हे अंतिम षटक आहे ते आक्रमण केलं जाईल का. ते चेंडूचा वेट होता परफेक्ट फटका. इथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडूचा वेग सांगू जाईल सीमा रेखा पार येतोय षटकार. नवीन चेंडू द्या नवीन. यावेळी देखील हा फटका चांगला आहे. ज्यादा दुरी नाहीये ज्यादा ऊंची आहे. हा नाचवलंय नाचवलंय. इथे विकेटचं पतन झालंय. ते सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये बनवलं गेलं. इथे मोठा बसा कळायला चिकटला या ठिकाणी. बचिंद्र काळे या ठिकाणी डगआउटमध्ये परतवताना आपल्याला पाहिलं जातो. धक्का क्रमांक पहिला देखील बसला गेलाय काळेवाडी संघाला. चला मॅच जी आहे ती लवकरात लवकर ऑन करा. कोणताही वेळ घेऊ नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे वन डाऊन खेळण्यासाठी ऋषिकेश देखील आलाय.
यावेळी देखील हा फटका देखील चांगला फटका घेतला. इथे काय पाहायला मिळेल, इथे फेकी देखील चांगली होती परंतु इथे क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं गेलं. इथे वेगवान भन्नाट अशी सिंगल इथे मात्र धावफलकावरती येत आहे. तर धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचेल. पुढे एकदा सरकारच्या डोक्यावर फटका अटॅम्प झाला. इथे चेंडूचा वेग सांगून जाईल सीमा रेखा पार. येतोय मात्र हा चौकार आणि चौकार. ते 4 मिळतील. 4च्या बरोबर धावफलक पुढे तर संघाची धावसंख्या या ठिकाणी 21 या आकड्यावरती धावफलक देखील पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका. इथे इथे क्षेत्ररक्षण नाहीये. ते पुढे एकदा हा फटका सांगू जाईल सीमा रेखा पार. येतोय मात्र हा देखील सलग ऋषी काळेच्या बॅटमधून चौकार. पाहिलं तो मुन्ना देखील आपल्याला पाहायला मिळतो. मुन्ना स्ट्राईक वरती आहे. मुन्ना देखील बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. पुढील चेंडू इथे इथे हलकीशी काढा होती. इथे ट्रॅव्हल झाला होता. इथे क्वाड बॅटचा शिकार ठरला गेला होता. ते बार बच गए. त्याचं पाहिलं तर एक जीवनदान बनावं लागेल. हलकीशी काढा होती परंतु एसटी रक्षकाकडे इथे थोडीशी चतुराई जी आहे ती मात्र फसली गेली होते. ते जीवनदान भेटले गेले. तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 देखील संपन्न झालंय आणि धावफलकावरती 25 हा आकडा देखील लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1 गडी बाद तर 25 धावा. चला बॅच जे आहे ते ऑन करा. कोणताही वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपल्याला स्ट्राईक वरती फलंदाज या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय तो ऋषी काळे. तर बुड्डा काळे सुयश बंधू येत नाही दोघं देखील पाहिलं तर दोन्ही भाऊ आज एकत्र टीम मध्ये आहेत. दर डीपीएलला जर पाहिलं ना सुयश तर हे बंधू विरोधी पक्षामध्ये पाहायला मिळतात. परंतु ही डीपीएल योगायोग असणार आहे की दोनही बॅटर्स एकत्र आले. दोघंही भाऊ एकत्र खेळण्यासाठी सज्ज झालेत काळेवाडी संघाकडून आपल्या. इथे देखील एक चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो क्षेत्ररक्षण या ठिकाणी देखील बनवलं गेलंय. चेंडूला रोखलं गेलं. एक तडबंदी इथे देखील आखली गेली आहे. तर या ठिकाणी देखील वेगवान अशी सिंगल धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. धावफलक आता मात्र 26 या आकड्यावरती देखील पोहोचलं गेलंय. पुढील चेंडू इथे चेंडूचा वेट केला. परफेक्ट फटका. टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम. ओ डाऊन दी बॉल श्रेय चेंडे. काय क्षेत्ररक्षण रंगवलंय. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. ते विकेटचं पत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तो दुसरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो काय क्षेत्ररक्षण सजवलं होतं परंतु धक्का जो आहे तो मात्र बसवला गेलाय. ओ 50चा ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओम काळे देखील आपल्याला इथे आलेला आपल्याला पाहायला मिळेल. तो बाद देखील डगआउटमध्ये परतवताना या ठिकाणी देखील मुन्ना काळे डगआउटमध्ये परतवला तर त्याची जागा घेण्यासाठी ओम देखील आलाय. पुढील चेंडू यावेळी देखील फटका फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षण चांगलं बनवलंय आणि क्षेत्ररक्षण बनवणं तितकीच चांगली आपल्याला इथे देखील एक पाहायला मिळतंय. ते एक दीर्घ स्वरूपाचा चेंडू देखील येतोय. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये भंडार गतीचा वेगवान असा हा चेंडू निर्धाव आलाय. पुढील चेंडू
3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली गेली. तर 3 गडी बाद, तर 26 हा आकडा धावफलक आपल्याला या ठिकाणी सांगून जातोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं सचिन काळे. डॉ सायकला सचिन काळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाते. तर तिसरे षटक संपले, 26 आकड्यावरती धावफलक आहे. हो, यावेळी देखील हा चेंडू एक चांगल्या पद्धतीचा खेळपट्टीमध्ये डावते बॉल इथे गोलंदाज आहे आणि वन बाउन्स क्लिअर करावा लागेल. ते हा चेंडू निर्धाव एक चांगलं षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप देखील आलेत. पुढील चेंडू ओ, या ठिकाणी देखील एक फटका जो आहे तो मात्र फसला गेला. इथे पुढे एकदा एक निर्धाव सिंगल वेगवान येईल या चेंडूवरती. इथे देखील एक चांगला क्षेत्ररक्षण बनवलं गेलंय. इथे रोखलं गेलं एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय. बॉलिंग मार्क वरती प्रदीप आहे. एक उत्कृष्ट षटक त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर 27 हा आकडा धावफलकावरती आहे. पुढील चेंडू यावेळी देखील लेकरचा बॅट फटका. इथे चेंडूचा पाठलाग नाही होणार. सी वारे का पार येतोय मात्र हा चौकार आणि 4 धावा. इकडे चौकार येईल, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 31 आकडा धावफलकावरती आहे. 31 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील हाही फटका देखील चांगला आहे. इथे देखील चेंडूचा बाटला केला जातोय. चेंडू झालाय फरार, येतोय मात्र पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत चौकार आणि 4 धावा. पुढील चेंडू यामध्ये देखील हा आक्रमण चांगला आहे. हा आक्रमण सांगून जाईल सीमा रेखा पार, येतोय मात्र हा षटकार आणि षटकार. आपण दादाच ठेवी त्याला देखील जर पाहिलं तर 4 षटकं संपली आहेत. धावफलक 41 या आकड्यावरती देखील पोहोचले गेले. तर 3 षटकं संपलीत आणि 41 हा आकडा धावफलक आपल्याला सांगून जातोय. तर इकडे हा ओके 4 षटकं संपलीत आणि 41 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू इथे एक चांगला फटका देखील या ठिकाणी देखील चेंडूचा पाठलाग चालू आहे. परंतु चेंडूचा पाठलाग आता मात्र केला जाणार नाहीये. चेंडू झालाय फरार. पुन्हा एकदा रास्ते 4 के जनाब मिल जाएंगे 4 नजारे. चौकार
इकडे चौकार येईल, चौकाराच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा ट्रॅव्हल, तर धावफलकावरती जवळजवळ 45 हा आकडा या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला भेटेल. तर आक्रमण आहे, आक्रमण देखील केलं गेलंय. पुढील चेंडू यावेळी देखील हा टप्पा चांगला आहे, हा फटकाच चांगला आहे, हा फटका पुढे एकदा सलग बॅक टू बॅक मैदान जातोय, मॅक्सिमम 4 चौकार. हा फलक पुढे एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे, तर संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आपल्याला. पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सागर ढुमे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट केलं, एक पुढे ससावला फटका मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग इथे देखील केला गेला, तर इथे वेगवान अशी भन्नाट सिंगल देखील येते. धावफलकावरती सिंगल येईल, तर सिंगलच्या मधील धावफलक पुढे एकदा पुढे, तर जवळजवळ अर्धशतक आता मात्र आपल्या संघाने गाठले. 50 हा आकडा धावफलकावरती पाहायला भेटतो. 3 गडी बाद तर 50. पुढील चेंडू आखूड टप्पा, फटका मात्र झाला मिस, आणि इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे देखील एक सिंगल येते. सिंगल 51 धावा धावफलकावरती आहेत. पुलटॉस आहे, ते काय पाहायला मिळेल, तर सिंगल आले, त्यानंतर दुसरीचा कॉल झाला आहे. 2 तर पूर्ण आहेत, ते 2 देखील आल्यात, तर 2 धावांवरती समाधान या ठिकाणी देखील मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर धावफलक 2च्या मदतीने पुढे 53 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. पुढील चेंडू पुढील चेंडू अंतिम चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडूवरती डुमे यांच्यावर किती आक्रमण, पुढे एकदा पुढे सोबत फटका देखील चांगला घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल आली, आणि सिंगलच्या मदतीने इथे धावचीचा चान्स बनलाय, आणि इथे 2 धाव मिळणार आहेत. ते अंतिम चेंडूवरती 2 धावांचा गोडवा धावफलकावरती येतोय, तर 2च्या मदतीने धावफलक पुढे, तर संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचलेली गेली, तर 55 धावा धावफलकावरती आहेत. तर 5वं षटक देखील संपले, आता मात्र अंतिम षटक बाकी आहे आदामारीचं, त्याच्यामध्ये देखील किती धावा येतील.
चला अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेशजी झेंडे देखील एक फुलटॉसचा चेंडू होता आणि इथे वार 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 बच गए हे क्या बच गए हे क्या नाही रे तिसरे बॉक्स आखला ते तिसऱ्या पंचांचा देखील मागणी केली आहे नक्कीच आपण पाहणार आहोत इकडे पाहिलं तर इकडे तिसऱ्या पंचांची भूमिका घेतली आहे सनी मिसाळ या ठिकाणी देखील उपलब्ध आहे क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा हा खेळाडू आहे परंतु तिसऱ्या पंचांची कामगिरी ती इथे बजावतात आणि त्यांचा पंच मात्र घरी आहे फलंदाज सेफ असणार आहे फलंदाज सेफ आहे सामना पुन्हा एकदा आपण चालू करतोय ते मात्र वेगवान असे सिंगल देखील ते फलंदाज सेफ आहे या ठिकाणी चला मॅच आपल्याला ऑन करावे लागेल दफलकावरती धावा 56 देखील आपल्याला पाहायला मिळतील ओ काय फटका सी बार एका पार होऊ शकेल का चेंडूचा बाटला केला होता वन बाउन्स क्लिअर केलाय त्यानंतर धावचीचा चान्स ओ पुन्हा एकदा अक्षय सरांनी देखील बॉक्स आखला गेलाय पुन्हा एकदा पाहणार आहोत टीसी लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी इकडे जर पाहिलं तर मैदानातले पंच देखील आपल्याला अक्षय सावंतगुळे सर स्वेलेक पंच मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळते तर इकडे भैया काकडे सर तर इकडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सनी मिसा या ठिकाणी आहे तर काय असेल डायरेक्ट OUT आउट अब जनाब आप जाइए घर पे ते बाद फलंदाज या ठिकाणी देखील बाद आहे तर धक्का देखील बसेल दाफलकावरती 57 हा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दाफलकावरती तर 4 गडी बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश बाप्पू काळे देखील आलेले आहेत तसेच पाहायला मिळेल तर देखील पाहिलं तर योगेश बापू काळे देखील आले तर षटकारासाठी सनी मिसाळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 परंतु आपल्याला काय पाहायला मिळेल इथे 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 झालाय मिस कॉल होतील दांड्या गुल इकडे पाहायला मिळेल तर विकेटचं पतन बाद कोण असेल या ठिकाणी ओके ओके वरच्या इष्ट्या आम्ही चेक करणार आहोत स्ट्राईक वरच्या इष्ट्या पहिले योगेश बापू बाद असतील का नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद असेल ते मात्र चेक केलं जाईल
इकडे देखील धावचीत होतील योगेश बाप्पू काळे ते मात्र घरट्यामध्ये परतवतील. इथे पुन्हा एकदा जे पावलाने बाप्पू देखील खेळपट्टीच्या ज्या पावलाने मैदानाचा ताबा घेतला त्याच पावलाने पुन्हा एकदा घरट्याचा ताबा तो योगेश बाप्पू काळे यांना देखील घ्यावा लागलाय. तर त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील तुषार जाधव, पुढील चेंडू तुषार जाधव आलेला एक चांगला फटका देखील घेतलाय आणि याही ठिकाणी देखील सिंगल आले. एका धावेवरती इथे समाधान मांडलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या सिंगलच्या मदतीने आपण पुढे तर संघाची धावसंख्या या ठिकाणी देखील बनवली आहे 58 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो आता जर पाहिलं तर हा चेंडू मात्र अंतिम असेल. अंतिम पुढील चेंडू यामध्ये देखील हा फटका चांगला आहे. उंची आहे दुरी नाही आहे डाऊन दी बॉल इथे देखील आला होता क्षेत्ररक्षक. इथे विकेटचं पतन होऊ शकतं. इथे मात्र एकच धाव मिळते आणि इथे फलंदाज बाद ठरतो धावशीत. अजून मात्र एकच चेंडू बाकी आहे. आता एका चेंडूवरती खेळण्यासाठी कोड येत आहे. सिंगल येईल सिंगल आणि धावशीत. फलकावरती 59 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. चला हा मात्र चेंडू अंतिम आहे. ड्यू बॅटर मध्ये किरण अंतिम चेंडूवरती स्वार झालाय मात्र काय 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 वाईडचा इशारा आलाय. वाईडचा इशारा आला इथे अति घाई झाली आहे. त्या वाईडचा इशारा आला इथे अति घाई झाली. पुढे एकदा धावचीत. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. साठ धावा फलकावरती आहेत. अंतिम चेंडू आहे. यावेळी देखील आई फटका चांगला आहे. हा फटका यशस्वीरित्याने पार पडलाय. सलामीमध्ये ठोकलाय मात्र हा चौकार. चौकाराच्या बदली धावफलक पुढे तर संघाची टोटल धावा झाल्या आहेत 64 धावा. तर जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 65 धावा. जांताराच्या क्रिकेट दिवे संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 36 चेंडू आणि 65 धावांची गरज. कोणताही वेळ घ्यायचा नाही. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.
चला मॅच आहे ती मात्र ऑन करावी लागेल आपल्याला लवकरात लवकर, कोणताही वेळ घ्यायचा नाहीये. 36 चेंडू आणि जानतराच्या क्रिकेट क्लब दिवे संघाला जिंकण्यासाठी 65 धावा बनवायच्या आहेत. 36 चेंडू आणि 65 धावांची गरज. बॅटिंगला आले ते निखिल बडेकर आणि प्रदीप सटपळे. निखिल बडेकर नावाजलेले असे पुरंदर तालुक्यातले आयकॉन खेळाडू, ज्यांचे पप्पा पुरंदर तालुक्यातील उत्कृष्ट असे गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं. नागेश बडेकर त्यांचाच हा सुपुत्र निखिल बडेकर, मॅन इन फॉर्म, हाफिजचे बादशाह, सर्कल अंडरामचे खतरनाक असे बॉलर. चला पंच, सामना चालू करा. मानधनात कपात करण्यात येईल नाहीतर. आणि निखिल बडेकर यांनी मारलेला उत्कृष्ट शॉट पण वाईड बॉल. स्क्वेअर पंच, डिसिजन तुम्ही पण देत जावा, इकडनं दिसत नाहीये मेन अंपायर. आणि उत्कृष्ट असा मारलेला बॉल, त्यावर एक धाव पडून पूर्ण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंच. बाप्पू बॉलिंग करतात वाटतं, बॉलर नाही. बॉलिंगवर मार्कवर आहे नितीन. आज दिवे प्रीमियर लीगचा फायनल असा दिवस, फायनल सामना. आणि उत्कृष्ट असा मारलेला प्रदीपने बॉल, त्यावर खणखणीत चौकार, ब्रँडेड चौकार. चला काही विषय नाही, आपलंच ग्राउंड आहे, बिंदास बॉल काढा. आणि उत्कृष्ट मारलेला खणखणीत षटकार. प्रदीप सट्टपळे, मॅन फ्रॉम दिवे, ऑन फायर. नितीनवर चढवलेला हल्ला. चला फिल्डर पटकन बॉल घेऊन या, वेळ थोडासा कमी आहे. आमचे जीवलग मित्र शुभम वायदंडे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पुरंदरेश्वर क्रिकेट अकॅडमीचे कोच प्रमोद शेट्टी नामके यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आज त्यांनी तब्बल पुरंदर तालुक्यात 25 ते 30 प्लेयर घडवलेले आहेत लेदर क्रिकेटमध्ये याच ग्राउंडवर. आणि मारलेला बॉल थोडंसं कनेक्शन प्रॉपर झालं नाही, त्यामुळे निर्धाव असा चेंडू. बंटी शेट्टी यांचं सुद्धा आगमन. चला पटकन या स्कोरला. आणि उत्कृष्ट असे डाय मारून फिल्डिंगचा प्रयत्न पण थोडासा चकवा, त्यावर भेटला चौकार. एक बॉल बाकी अजून. धावसंख्या पोहोचली ती 12.
आणि उत्कृष्ट असा मारलेला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, त्यावर चौकार. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि एका षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या पोहोचली ती 20. थोडस चुकीत माफी, 20 धावा झालेल्या आहेत. आता बॉलिंगला आलाय तो माझा जीवलग मित्र सचिन. बघूया सचिन काय करतोय. बॅटिंगवर आहे निखिल बडेकर आणि हाणलेला बॉल काय, चौकार, खणखणीत चौकार. निखिल यांना मी आज पहिल्यांदा बॅटिंग करताना बघतोय, नाही तर काय माझ्यासमोर ते बॉलिंगच करत होते. पण दिवे प्रीमियर लीग असल्यामुळे आज त्यांना चान्स भेटला आणि चान्सचा फायदा त्यांनी घेतला आणि डायरेक्ट ओपनिंग. उत्कृष्ट पद्धतीने मारायला हेलिकॉप्टर षटकार. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा शॉट. त्यांच्या शैलीने खेळतोय निखिल. उत्कृष्ट असा बॅट्समन आहे तो. सिरम कंपनीत कामाला असल्यामुळे सिरमच्या खूप मॅचेस खेळतो तो फुल पिचच्या ग्रास ग्राउंडवर, त्यामुळे ग्रास ग्राउंडचा त्याला खूपच अनुभव आहे. कृपया करून माईकशी संपर्क साधू नका. आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी जवळ अर्जुन येथे मॅचला निखिल बडेकर हे आमच्या टीमचे कॅप्टन आहेत. जवळ अर्जुन पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि कव्हरच्या दिशेने गेलेला हा बाउंड्री. निखिल बडेकर सेट ऑन फायर, खणखणीत चौकार. सामना लवकर संपवायच्या इच्छेने आलेले दिसतात हे दोन्ही बॅट्समन, प्रदीप सटपळे आणि निखिल बडेकर. आणि आमच्याच आत्ता शेजारच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे चांगली बॅटिंग करतात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि यावर पंच काय, बाउंड्री. सलग दुसरी बाउंड्री. जर सलग 3 बाउंड्र्या मारल्या तर सुयश गाडे यांच्याकडनं निखिल यांना सरप्राईज गिफ्ट. आणि मौके का चांस भूल गए हैं निखिल. अभी देखते हैं निखिल अपने बैट से कितने रन बनाते हैं. पिछले 3 गेंदों में 1 सिक्स 1 2 बाउंड्री मार चुके हैं निखिल. अभी देखते हैं ये बॉल पे क्या करते हैं. और वापिस कवर के दिशा में मारेला बॉल आणि डॉट बॉल. 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 38. अभी भी जीतने के लिए कुछ गेंदों में कुछ रन बनाना बाकी है.
डॉट बॉल उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो ओम नावाजलेला असा बॉलर. एकच बॉल झालाय. प्रदीप सटपळे यांचा कव्हरचा शॉट आणि फिल्डिंग टीमला माहिती आहे त्यांचे शॉट कुठे कुठे आहेत त्यामुळे बरोबर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पण आता स्ट्राईकवर आलाय तो निखिल पडेकर. गाव कुठले? मॅन फ्रॉम काळेवाडी दिवे पंचकृषी. बघूया काय करतोय आता. आणि मारलेला बॉल आणि मला असं वाटतं की हा बॉल आडूच शकत नाही आणि हा आहे चौकार आणि वन बाउंडचा इशारा पंचांचा. निखिल खूप चाणक्य असा प्लेअर आहे त्यामुळे तो आमच्या टीमचा कॅप्टन आहे. त्यांनी मारल्या मारल्या लगेच पंचांना विचारले वन बाउन्स आहे का नाही. धावसंख्या पोचली होती 43. आणि मारलेला असा खरागती पवेलियनच्या दिशेने काय षटकार. गुडे बॉल दे. हो हो देतो देतो. पंचांनी आता स्टिंग पिलेला आहे त्यामुळे पंच एनर्जी फुल एनर्जी मध्ये आहेत. आमचे जीवलग मित्र पंच मेन पंच फेकी गोलंदाजांचा गर्दन काळ भैया काकडे सर. त्याचबरोबर स्क्वेअर पंच अक्षय चांदगुडे सर. आत्ताच नुकतंच त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि तरी सुद्धा त्यांचं क्रिकेटचं वेळ बघा किती आहे. नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा ते आज ग्राउंडवर उपस्थित आहेत. आणि मारलेला बॉल त्यावर बघूया पळून एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचली 50 रन्स ऑन बोर्ड. अर्धशतक फलकावर टीमचं. त्यात वैयक्तिक निखिल बडेकर खेळतोय 10 बॉल 30 धावांवर आणि प्रदीप सटपळे खेळतोय 7 बॉल 19 वर. वेल पार्टनरशिप. आणि स्क्वेअरला मारलेला बॉल कॅचची संधी. बघूया प्लेअर काय करतोय आणि क्षेत्ररक्षण. कॅच सुटलेला आहे. प्लेअरचं नाव कळवा. किरण रावडे यांच्याकडनं क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि त्यावर 2 धावा पळून पूर्ण. आणि धावसंख्या 52. अजून सुद्धा प्रेक्षकांची इच्छा आहे योगेश बाप्पू यांनी ओव्हरला यावे. आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. काहीसे सोपे काहीसे अवघड आव्हान. पण निखिल बडेकर असताना कुठलेच आव्हान सोपे अवघड नसतात. वन साइड हिरो म्हणतात त्याला. बॉलिंगला आलाय तो मुन्ना. आणि निखिलने मारलेला बॉल आणि वाजलाय तो पत्रा. षटकार. आत्ता सांगितलेलं वन साइड हिरो आहे निखिल. लांब लांब षटकार चौकार मारण्यात महारत हासिल झालेली आहे त्याला. आणि बॉलिंगला आलाय तो माझा जीवलग मित्र मुन्ना. मुन्नाच्या पहिल्याच बॉलवर षटकार. आणि दुसऱ्याच बॉलवर हेलिकॉप्टर. त्यावर एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या 59. बोला ऐकू येते मला. मुन्नाला माहिती आहे प्रदीप कसा खेळतो त्यामुळे बघूया आता मुन्ना काय करतोय. आणि रिव्हर्स काय पंच बाउंड्री. रिव्हर्सचा बाउंड्री. प्रदीप यांना मी पहिल्यांदाच रिव्हर्स खेळताना बघितलंय. त्यांना माहिती होतं मुन्ना आउटस्विंग टाकेल त्यामुळे त्यांनी पहिलंच ठरवलेलं रिव्हर्सच मारायचा. प्रदीप नावाजलेले असे गोलंदाज आणि ऑलराऊंडर म्हणले जाते त्यांना पुरंदर तालुक्यातले. चांगले चांगले सामने त्यांनी जिंकून दिलेले. जेजुरीचा सामना अजून सुद्धा मी विसरलेलो नाहीये.
आणि मारलेला बॉल आणि कॅच. उत्कृष्ट असा योगेश बाप्पू यांनी धरलेला कॅच. योगेश बाप्पू, आमची अशी इच्छा आहे तुम्ही बॉलिंगला यावे, तुमची गोलंदाजी आम्हाला बघायची आहे. खास तुमची गोलंदाजी बघण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि उत्कृष्ट असा डाय मारून कॅच धरलेला योगेश बाप्पू यांनी. बघा किती आवड आहे क्रिकेटची या. आता बॅटिंगला आलेत ते मंगेश बाडळे. लॉंग हिटर, स्लॉग हिटर, लांब लांब षटकार चौकार मारण्यात महारत. तसाच वन साइड हिरो त्यांच्या जोडीला निखिल बडेकर. आणि पहिल्या चेंडूवर मी मागताच म्हणलेलं लॉंग हिटर आहे ते. आणि काय आऊट. आऊट थोडंसं ॲल्युएशन कमी मिळण्यामुळे आऊट झालेले आहेत आमचे जिवलग मित्र मंगेश बाडाळे उर्फ पप्पू शेठ. यांना आम्ही SPL मध्ये सुद्धा बॅटिंग करताना बघितलेलं. उत्कृष्ट असे लांब लांब षटकार चौकार मारलेले त्यांनी. अजूनही 2 बॉल बाकी. जर हे 2 बॉल निर्धाव आले तर सामन्याचं चित्र बदलू शकतात. एकच बॉल राहिलाय. बॅट्समन नेम अनिकेत काळे, परवाच्या सामन्यातला हिरो. चिकट असा बॅट्समन, विकेट सोडत नाही. आणि मारलेला बॉल बघूया काय होतंय. आणि आऊट. मुन्ना यांनी घेतलेली हॅट्रिक. मुन्नाची हॅट्रिक कंप्लीट. त्यामुळेच मी सांगितलेलं मुन्ना म्हणजे वन साइड हिरो आहे. मुन्नाने सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. बघूया आता बॉलिंगला आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक योगेश बाप्पू काळे येतात का. आणि बाप्पूच आलेत वाटतं. आणि बाप्पूंनी आमच्या शब्दाला मान देऊन ओव्हर घेतलेली आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये 37 काय किती तिथं 37 काय दाखवते ती काय. हो का 12 बॉल 37 रन. हा अजूनही 12 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. निखिल बडेकर यांनी जर षटकार मारून सामना संपवला तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि बाप्पूंना सन्मान दिलाय. निखिलला माहिती आहे बाप्पू हे चाणक्य गोलंदाज आहेत. निखिल सुद्धा तसाच हुशार बॅट्समन आहे. अजूनही 11 चेंडूत 2 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बाप्पूंची. बाप्पू जर पहिले आले असते तर सामन्याचं चित्रच बदलून टाकलं असतं. आणि निखिलने मारलेला बॉल बघूया किती धाव निघतात त्यावर. आणि 1 धाव पडून पूर्ण. आणि 1 धाव. कंजूस गोलंदाजी करतात ते बाप्पू, कंजूस. आणि मारलेला बॉल बघूया काय होतंय. आणि झेलबाद. सामन्यात परत एकदा बदल. विकेट पडल्यात त्या किती 4. अजूनही बाप्पू यांनी जर सलग 2 विकेटी घेतल्या तर त्यांना सुद्धा मिस्ट्री गिफ्ट. आता बॅटिंगला आलाय तो मयूर झेंडे. मयूर झेंडेंच्या बॅटिंगच्या स्टान्सवरनं वाटतंय लांब हिट करणार का ढकलून सिंगल काढतील बघूया. आणि मारलेला बॉल. आणि बघूया काय होतंय. आणि झेलबाद. बाप्पूंनी केलेली करामत. आता निखिल मला वाटतंय खालचा खालीच उभा राहिलेला आहे. निखिलला स्ट्राईक काय भेटत नाहीये. पण जरी स्ट्राईक भेटली तरी सामना विजय होणार आहेत कारण की 1च धावेची गरज आहे. श्रीकांत जाधव.
विनोद झाडे आलेले आहेत बॅटिंगला. आणि 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 बघूया काय होतंय. आणि सामना विजयी झालेत निखिल बडेकर आणि टीम. बाप्पू यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. हार्डलक बाप्पू. चला टॉसला या. फायनलचा निर्णायक टॉस. कोण होणार टॉस का बॉस? प्रताप नाना 11 वर्सेस